वळूया पुढच्या बातमीकडे। केंद्र सरकार 17 ऑगस्टपासून संसदेचं विशेष अधिवेशन बोलावण्याच्या तयारीमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे। काय कारण आहे पाहूयात। तर सरकार या विशेष अधिवेशनामध्ये महिला आरक्षण विधेयकाच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक पावलं तसंच मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मांडलं जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे। या दोन्ही विषयांवर देशभरात राजकीय चर्चा सुरू असून अधिवेशनामध्ये त्यावर जोरदार वादविवाद होण्याची शक्यता आहे। सध्या संसदेचं पावसाळी अधिवेशन 13 ऑगस्टपर्यंत नियोजित आहे, पण त्यामध्ये दिल्ली आंदोलनातील लाठीचार्जवरून प्रचंड रणकंदन झालं। सभागृह सातत्यानं तहकूब होत आहे आणि म्हणूनच विशेष अधिवेशन बोलावण्यामागे प्रलंबित महत्त्वाचं कामकाज पूर्ण करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं मानलं जात आहे। तर महिला आरक्षण लागू करण्यासाठी मोदी सरकारला बरीच मशक्कत करावी लागते। त्याचं कारण काय ते पाहूयात। नारी शक्ती वंदन अधिनियम 2023 मध्येच मतदारसंघ पुनर्रचनेची अट ही घातलेली आहे। म्हणजेच मतदारसंघाची पुनर्रचना झाल्याशिवाय महिला आरक्षण लागू करणं अशक्य आहे। त्यामुळे मतदारसंघ पुनर्रचनेवर अगोदर चर्चा व्हावी लागेल। त्यासाठी मतदारसंघाची पुनर्रचना कशी करायची, त्यातील अटी इत्यादी मुद्दे हे ठरवावे लागतील। त्यासाठी चर्चा आवश्यक आहे। सध्या कोणत्या जागा महिलांसाठी राखीव असतील हे निश्चित नाहीये, हे सुद्धा निश्चित करावं लागेल। कायद्यानुसार 1/3 जागा महिलांसाठी राखीव करायच्या आहेत। त्यासाठी 2029च्या लोकसभा निवडणुकीत कोणते मतदारसंघ आरक्षित असतील हे ठरवावं लागेल। तसंच आरक्षित मतदारसंघ फिरते बदलते ठेवण्यासाठी कोणता फॉर्म्युला असेल तेही ठरवावं लागेल, तेही ठरायचं आहे आणि यासाठी चर्चा आवश्यक आहे। तर राजकीय विश्लेषक रविकिरण देशमुख यांनी कसं विश्लेषण केलंय ते पाहूयात। महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना याबाबत भारतीय जनता पार्टीचा आग्रह कायम असल्याचं दिसतंय। मागे हा प्रयत्न यशस्वी होऊ शकला नाही, परंतु मध्येच आता तृणमूल काँग्रेसचे खासदार NDAकडे गेले, ते एका वेगळ्या पक्षात सामील झाले। या 20 खासदारांचं बळ त्यांच्या पाठीशी आहे। शिवाय महाराष्ट्रातले शिवसेनेचे 6 खासदार त्यांच्याकडे गेले। यामुळं NDAचा आत्मविश्वास दुणावलेला दिसतो आणि जेन झीनं दिल्लीमध्ये जे आंदोलन केलं त्याचा जर काही चुकीचा हे मेसेज म्हणजे संदेश लोकांमध्ये जाऊ नये याची खात्री करून घ्यायची असेल तर सरकारला हे दोन्ही विषय मार्गी लावणं क्रमप्राप्त आहे। आणि असं म्हटलं जातं की याचा फायदा सत्ताधारी NDAला होणार आहे, कारण महिलांच्या जागा खूप मोठ्या प्रमाणावर वाढणार आहेत। मग हे मतदान मिळेल, शिवाय मतदारसंघ पुनर्रचनेचाही मोठा फायदा होईल। त्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील NDA हे विषय विशेष अधिवेशन घेऊन मार्गी लावू शकतं आणि खासदारांची वाढती संख्या तसेच विरोधकांमध्ये आणखी काही फूट पाडता येते का यासाठी सातत्याने चाललेले प्रयत्न, यामुळे कदाचित असं दिसतंय की हा विषय एका विशेष अधिवेशनाच्या निमित्ताने सुद्धा आणला जाऊ शकतो। सध्याचं पावसाळी अधिवेशन राम मंदिर आणि इतर विषयांवर जेन झीच्या आंदोलनावर गाजतंय। कदाचित हे विषय मागे पडतील आणि नवीन विषय चर्चेत येऊ शकतो।